KL01CY9641 दिल्लीहून केरळला जात होता। मिळालेल्या माहितीनुसार रोहितने हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केला होता आणि तो दिल्लीत व्यवसाय करायचा। 1 एप्रिल रोजी त्याने आपण कारने गावी येत असल्याचे आपल्या कुटुंबियांना कळविले। 2 एप्रिल रोजी दुपारी 1:30च्या सुमारास पांढरकवडा जवळील धारणा गावाजवळील साई सुमन पेट्रोल पंपाच्या बाजूला तो मृतावस्थेत आढळून आला। त्याच्या मृतदेहाजवळ शिलाजीत सारख्या पदार्थाचा डबा सापडला असून त्याची कार पंपासमोर उभी होती। या घटनेची माहिती पांढरकवडा पोलिसांनी मृताच्या नातेवाईकांना दिल्यानंतर त्याचा मोठा भाऊ राहुल चंद्रन नायर, सॉफ्टवेअर इंजिनियर व इतर नातेवाईक केरळवरून पांढरकवड्यात दाखल झाले आहेत। रोहितचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला असावा असा अंदाज त्याच्या भावाने वर्तविलाय। पांढरकवडा पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रघुपती करत आहेत। मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी पांढरकवडा तालुका प्रतिनिधी राजीव आगरकर, पांढरकवडा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।